रात्रीसाठी खाऊ घेते जरा, लांबचा प्रवास आहे। हाय फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 6:15 आणि आम्ही आवरून निघालेलो आहोत। आज आम्ही जाणार आहोत नरसोबा वाडीला आणि आता एक 4-5 दिवसापूर्वीच गुरुचरित्राचं पारायण झालं, जे दिंडोरी प्रकाशनचं मोठं पुस्तक आहे 53 अध्यायाचं। तर त्याचं पारायण मी 4-5 दिवसापूर्वी केलं आणि असं वाटलं की आता खरंच आपण महाराजांच्या दर्शनाला जाऊन येऊया। तर आज गुड फ्रायडे आहे, मुलालाही सुट्टी आहे आणि ऑफिसलाही सुट्टी आहे, त्याच्यामुळे आज आम्ही आता आवरून निघालेलो आहोत आणि बघूया आता 5 ते 6 तासाचा प्रवास आहे, त्याच्यामुळे लवकर उठून आता निघालोय। तर कुठल्या मार्गाने आपण जाणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर मंदिराचा पूर्ण परिसर मी तुम्हाला नक्की शेअर करेल। तर आजचा पूर्ण दिवसाचं माझं जे काही रुटीन आहे तर ते सगळंच मी तुमच्याशी नक्की शेअर करेल, जसं जमेल तसं। चला तर आता आपण निघूया। खाऊ घेते जरा, लांबचा प्रवास आहे। आता जस्ट ब्रेकफास्ट झालेला आहे आणि खूप गर्दी होती, त्याच्यामुळे शूट करता आलं नाही, पण ब्रेकफास्ट झालेला आहे। आता आपण निघूया। जस्ट आम्ही कराडला पोहोचलो आहोत आणि आता पेट्रोल भरायला थांबलेलो आहोत। आता इथं पेट्रोल भरणार आहोत आणि अजून साधारण एक 3-4 तास तरी लागतीलच, बघूया आता किती खरं वेळ लागणार आहे। आणि आज गर्दी पण आहे, कारण लॉंग वीकेंड आहे, फ्रायडे सॅटरडे संडे ऑफ आहे, त्याच्यामुळे गर्दी तर सगळीकडेच आहे। आणि क्लायमेट आज छान आहे, थोडंसं क्लाउडी पण आहे आणि थोडं ऊन आहे, त्यामुळे जरा बरं वाटतंय, प्रवास जरा असा छान वाटतो। चला तर मग आता निघूया। दोन्ही बाजूंनी अशी हिरवीगार शेती आहे आणि कराड जस्ट क्रॉस करून पुढे आलेलो आहोत आणि इतकी छान वातावरण आहे, त्याच्यामुळे लांबचा प्रवास असला तरी तो जाणवलेला नाहीये। आणि समोर तुम्हाला कमान दिसत असेल, आता आपण मंदिराजवळ आलेलो आहोत आणि 11:55 झालेले आहेत। श्री क्षेत्र नृसिंहवाडी ग्रामपंचायत ही मेन कमान आहे आणि इथे आपल्याला पावती पण फाडावी लागते पार्किंगसाठी। तर ह्या दादाकडनं आता आम्ही पावती घेणार आहोत आणि फार काही नाहीये, 50 रुपये आहे। तर आता जस्ट अभिनय घेतलेली आहे आणि आता आपण मंदिराच्या दिशेने निघणार आहोत। तर समोर बस स्टॉप पण आहे, एसटी स्टँड आहे, तर एसटी स्टँड पण मी तुम्हाला दाखवून देते। आणि आमच्या समोर आत्ताच 2 बसेस फुल भरून गेलेल्या आहेत। हे बघा, हा जो लेफ्ट साईडला आहे ही एसटी स्टँड आहे, हे बघा तुम्हाला इथं दिसत असेल एसट्या थांबलेल्या। आणि आता आपण मंदिराच्या दिशेने निघणार आहोत। तर आता आम्हाला आजच माहिती पडलं की एक नवीन पार्किंग इमारत त्यांनी केलेली आहे, नाहीतर आम्ही सरळ एक छोट्याशा ग्राउंडला खरं गाडी पार्क करायचो दरवर्षी, पण आता इथं समोर तुम्हाला दिसत असेल राईट साईडला पार्किंग इमारत, ही न्यू इमारत त्यांनी केलेली आहे आणि फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर अशी इथं पार्किंगची सोय त्यांनी केलेली आहे 4 व्हीलर करता। त्यामुळे खरंच खूप चांगली सोय इथं झालेली आहे, नाही तर बाहेर खूप गर्दी होऊन जायची 2 व्हीलर 4 व्हीलर। आता अभियांनी इथं जस्ट गाडी पार्क केलेली आहे। 12 वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचलो आहोत वाडीला आणि पार्किंगची त्यांनी खूप छान सोय केलेली आहे, एक नवीन इमारत त्यांनी केलेली आहे फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला। तर आता जस्ट गाडी पार्क केलेली आहे आणि आता मंदिरात जाणार आहोत। तर आता पाहूया, आज गर्दी भरपूर आहे, कारण गाड्या तुम्हाला माझ्या मागे दिसत असतील, तर पार्किंग फुल झालेलं आहे, लॉंग वीकेंड आहे, त्याच्यामुळे गर्दी तर आहेच आहे। पाहूया आता मंदिरात किती गर्दी असते। दोन्ही बाजूने तुम्हाला दिसत असेल इथं मार्केट आहे आणि आधी इतकं मार्केट नव्हतं, पण आता मात्र बऱ्यापैकी वाढलेलं आहेत आणि भरपूर छोट्या छोट्या गोष्टी देखील इथे मिळतात। आणि तुम्हाला माहितीच आहे नरसोबा वाडी हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि ही दत्ताची वाडी म्हणूनच प्रसिद्ध आहे। तर नरसोबाची वाडी दत्त मंदिर यासाठीच हे प्रसिद्ध आहे
आणि महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्य या ठिकाणी राहणारे असंख्य भाविक इथे गर्दी करत असतात. त्यांचे हे श्रद्धास्थान आहे. सारिका, आज क्लायमेट कसं आहे? क्लायमेट खूप छान आहे, क्लाउडी आहे आणि विशेष म्हणजे आज खूप गर्दी दिसते. पाहूया आता मंदिरामध्ये किती गर्दी असेल, पण वातावरण तर खूपच छान आहे. आपण पुढे घेऊया कॉर्नरला. आणि यातली ही जी मोठी आहे नृसिंह महाराजांची, ती पण छान आहे. आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि समोर तुम्हाला दिसत असेल की इथे महाप्रसादाची सोय पण आहे आणि समोर कृष्णा नदी आहे आणि त्यांनी जी लाईन आहे भक्तांसाठी ती अशी खालून वरती अशी लाईन केलेली आहे. त्यामुळे गर्दी भरपूर आहे आणि आता पायऱ्या उतरून आपल्याला कृष्णा नदीच्या दिशेने जायचं आहे. तिथे सर्वात आधी आपल्याला हातपाय धुवायचे आहेत, नदीचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग आपण वरती येणार आहोत. तिकडनं लाईन आहे आणि गर्दी फार आहे आज. तर आता आम्ही खाली उतरत आहोत आणि समोर तुम्हाला दिसत असेल ही कृष्णा नदी आहे. आता इथे स्वच्छ हातपाय धुवायचे आहे, नदीचंही दर्शन घ्यायचं आहे आणि मग आपण वरती जाणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता पाणी किती आहे. मार्च एप्रिल महिना असला तरी एवढं पाणी आहे आणि इथे नेहमीच भरपूर पाऊस होतो आणि मंदिर देखील पाण्याखाली जातं. इथं बोटिंगसुद्धा हल्ली त्यांनी सुरू केलेली आहे. तर आता अद्वैत म्हणत होता बोटिंग करूया, पण वेळ नव्हता कारण अभिषेक करायचा आहे. त्याच्यामुळे त्याला सांगितलं की आपण नेक्स्ट टाईम करूया. आणि पाणी किती भरपूर आहे नदीला तुम्ही पाहू शकता. कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली एक मंदिर आहे. हेच ते मेन मंदिर आहे आणि या मंदिरामध्येच नृसिंह सरस्वती स्वामींनी स्थापना केलेल्या दत्त पादुका इथे पाहायला मिळतात. तर हे बघा, हे जे मेन मंदिर आहे एवढा गाभारा आहे. आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता आणि इथं आता समोर हे जे मेन मंदिर आहे दत्ताचं, इथे दत्ताच्या पादुका पाहायला मिळतात. दर्शन झालेलं आहे आणि आता आपण अभिषेक करणार आहोत. तर इथे अभिषेक हॉल आहे, तर इथे अभिषेक केले जातात. तर आता आपण हॉलमध्ये मी जाणार आहे, तर तुम्हाला तिथला परिसर दाखवते. तर हा अभिषेक हॉल आहे आणि इथे आता त्यांनी छान सोय केलेली आहे. आधी काय व्हायचं, ते घाटावरच किंवा मंदिराच्या आसपास परिसर होता तिथेच अभिषेक करायचे, पण आता मात्र त्यांनी छान सोय केलेली आहे. हा मोठा हॉल आहे आणि सगळे पुजारी इथेच आता अभिषेक करतात. तर ही एक चांगली सोय त्यांनी केलेली आहे. इथे नृसिंह महाराजांची खूप मोठी मूर्ती आहे आणि आता आम्ही अभिषेक सुरू केला आहे. अभिषेक झाला आणि समोर तुम्हाला CCTVमध्ये दिसत असेल तर इथे एक दुग्धाभिषेक चालू आहे. दुधाने पादुकांना अभिषेक घातला जातो. तो जस्ट आम्ही अटेंड केला आणि आता बाहेर आलेलो आहोत. कृष्णा नदीवरचा घाट एकनाथ महाराजांनी बांधला आहे. याच घाटावर वासुदेवानंद सरस्वतींचेही स्मृती मंदिर देखील पाहायला मिळते आणि हे तुम्हाला दिसत असेल भव्य अशी कृष्णा नदी आहे
आणि नदीचे पात्र, घाट, देऊळ, त्यामागचे औदुंबराचा पार हे सारं अगदी चित्रमय वाटतं आणि परिसरातली शांत काहीसे पारंपरिक प्रसन्न वातावरण खरंच मनाला भावून जातात. जस्ट अभिषेक झालेला आहे, आता प्रदक्षिणा करणार आणि मग पुन्हा एकदा दर्शन घेणार आहोत. तर मी तुम्हाला गर्दी दाखवते आजची. तर आता आपण प्रदक्षिणा घालणार आहोत आणि या मंदिराच्या आवारात मोठा गोलाकार मंडप आहे. त्याला चारही बाजूनी विस्तृत असे उंच खांब तुम्हाला दिसत असतील. आणि नरसोबावाडीचे हे प्राचीन मंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधलेले आहे आणि मंदिर तुम्हाला दिसत असेल किती प्राचीन आहे, दगडी आहे. आणि आता ही प्रदक्षिणा आम्ही पूर्ण केलेली आहे. पुन्हा एकदा दर्शन घेणार आहोत देवाचं आणि गर्दी अजूनही आहे, बरीच नंतर वाढलेली देखील आहे. आत्ता महाप्रसादाला फार गर्दी होती. आम्ही पाहिलं तर भरपूर लाईन होती आणि त्याच्यामुळे आम्हाला थांबता नाही आलं, कारण वन डे रिटर्न जायचं आहे आणि फार वेळ लागेल. म्हणून आम्ही आमचा जो नेहमीचा स्पॉट आहे तिथं आता आम्ही निघालो आहोत. तर सोमन भोजनालय असं छान तिथं जेवण मिळतं. तर आम्ही नेहमी तिथे जातो, दरवर्षी तिथे जातो. तर असे छोटे छोटे भोजनालय पण इथे आहेत, पण तिथली क्वालिटी आणि खूप जुनं आहे, ते एकदम बेस्ट आहे. तर मी तुम्हाला दाखवेलच. आता इथून आपण राईट टर्न घेतल्यानंतर समोर सोमन भोजनालय दिसेल आणि हे बघा इथं इतकं छान जेवण असतं. गरमागरम वाढतात, 3-4 प्रकारच्या भाज्या, 2 प्रकारचे भात, साधा भात वरण, मसाले भात, डाळ असतात आणि खूप छान. हे जे काका आत्ता इथून गेले ह्या काकांचं आहे आणि मला त्यांच्याशी बोलता नाही आलं कारण इतकी गर्दी होती. आणि स्पेशल म्हणजे बासुंदी असते आणि चपाती असते, पुरी असते आणि गर्दी तुम्हाला दिसत असेल. हे बघा एवढी वेटिंग आहे, पण आम्ही गेल्याबरोबर आम्ही 3 जण होतो, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला आतमध्ये लगेच सोडलं आणि त्यामुळे इथं यायला तुम्ही विसरू नका. कसं झालं जेवण? जेवण खूप छान झालेलं आहे आणि आम्ही इथे सोमन आहे त्यांच्या इथे जेवलेलो आहोत आणि जेवण झाल्यावर ते असं छान पान पण देतात आणि प्रचंड गर्दी असते आणि खूप छान त्यांचं जेवण असतं. आणि 150 रुपीज आता त्यांचे झालेले आहेत पर पर्सन. तुम्हाला जर यायचं असेल तर इथं सोमनच्या इथं नक्की या, कारण आसपास जेवणापेक्षा यांचं जेवण एकदम बेस्ट क्वालिटी असते आणि भरपूर मेनू पण असतात आणि एकदम सिस्टमॅटिक आहे, खूप जुनं आहे. त्याच्यामुळे इथे नक्की व्हिजिट द्या. आता आम्ही पुन्हा एकदा मंदिरात जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत. श्री दत्तप्रसाद स्वीट्स हे तुम्हाला दिसत असेल तर यांच्याकडनं नेहमी आम्ही भाजका पेढा, कंदी पेढा, कलाकंद, कुंदा आणि मिक्स मिठाईसुद्धा घेत असतो. तर मी आता घरच्यांसाठी घेत आहे. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फ्या देखील आहेत. स्पेशली इथे गुलकंद कुंदा, आंबा बर्फी आणि कवठाची सुद्धा बर्फी इथे छान मिळते. तर ड्रायफ्रूट्स इथे बर्फी ती सुद्धा खूप छान मिळते. तर मी आता हे सगळं थोडं थोडं घरच्यांसाठी घेणार. दर्शन झालेलं आहे आणि अभिषेक पण झाला, लंच पण झाला आणि आता आम्ही निघालो आहोत. 12 वाजता आम्ही इथं बरोबर पोहोचलो होतो आणि आल्याबरोबर छान अभिषेक पण झाला, दर्शन झालं. आणि जेवण जे सोमनच्या इथं केलं तिथं नेहमीच गर्दी असते, पण आज आम्हाला गेल्यावर बरोबर खरं नंबर लागला. आणि आता आम्ही जस्ट पुन्हा एकदा दर्शन घेतलेलं आहे आणि आता पुन्हा आम्ही निघालो आहोत. तर छान वाटलं खरं आजचा दिवस. इतकं महाराजांचा आदेश आला आणि त्याशिवाय खरं दर्शन होत नाही. तर वर्षातून एकदा आम्ही नेहमी येत असतो, अभिषेक करत असतो. तर मला वाटतं मागच्या वेळेस फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेस आम्ही गोव्याला गेलो होतो तेव्हा आम्ही इथे आलो होतो. त्याच्यानंतर आत्ता एप्रिलमध्ये आलो, म्हणजे बरोबर 1-1.25 वर्षामध्ये आम्ही आलो. चला तर मग आता आम्ही निघणार आहोत आणि पुढचा प्रवास मी शेअर करते नंतर. जस्ट आता गाडीमध्ये बसलो आहोत आणि आम्ही निघालो आहोत आणि छान झालं दर्शन, अभिषेक झाला गेल्याबरोबर. तर ते खरंच खूप छान वाटलं. आमचे नेहमीचे गुरुजी आहेत त्यांना फोन केला आणि ते लगेच आले. 5 मिनिटांमध्ये आमचं लगेच अभिषेकची तयारी झाली आणि छान